विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या पेपर नंतर एवढा थकवा आलेला होता की विचारूच नका. हॉस्टेलची मुलं सुद्धा 6, 6:30, पावणे 7 पर्यंत निवांत झोपली होती. मी पण त्यांना उठवलं नाही. रेस्ट घेणं गरजेचं होतं. का? केमिस्ट्रीला बऱ्याच मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला होता. मग काय झालं? मग थोडा तणाव आला. बाकीच्यांचा अभ्यास सुरू झाला. बाकीच्यांचे लाईव्हज पण झाले. 3-3, 4-4 टॉपिक त्यांनी कव्हर केले. आपलं राहिलंय असं तुम्हाला वाटतंय ना? मी असताना काळजी करायची नाही. आज दिवसभरात ना काय करायचंय ते माझ्या चॅनलवर जसे लेक्चर्स येतील ते तुम्हाला कव्हर करायचंच आहे. पण या लेक्चरमध्ये मला तुम्हाला सांगायचंय काय, की जसं केमिस्ट्रीमध्ये गेस करता येतं, तसं मॅथ्समध्ये सुद्धा गेस करता येतं बाळांनो. येतं, नक्की येतं. ठरलेले प्रश्न आहेत मॅथ्समध्ये. बरं, मग फिजिक्समध्ये करता येतं का? नाही करता येत. का? रिझन सांगतो तुम्हाला. रोटेशनल डायनामिक्स, पॅरलल ॲक्सेस थिअरम बऱ्याच वेळा रिपीट झालं. तर आलं का? नाही आलं. केटीजी मधलं केटीजी मधला प्रश्न प्रेशरचा नाही का 1/3 रो व्ही बार स्क्वेअर नाही आला प्रश्न यावेळेस. म्हणजे जे प्रश्न सारखे रिपीट व्हायचे ते आले नाहीत. त्यामुळं काय होतं डेरिव्हेशन सगळे आहेत ते सगळे केले पाहिजेत. आता मॅथ्समध्ये काय असतं माहितीये का? अरे भावांनो मॅथ्समध्ये टाइप असतात. तेव्हा ते रिपीट होतात, होतात आणि होतातच लक्षात घ्या. मग आता माझी काय इच्छा आहे बघा, की या व्हिडिओमध्ये तुमचं टेन्शन थोडंसं कमी करतो. किती मार्काचे क्वेशन्स रिपीट होतात ते बघूया आपण बरं का. पण पहिली गोष्ट म्हणजे गॅरंटेड क्वेश्चन हा असतो बरं का रे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स बरं का. पण हा प्रश्न 2 टॉपिक मध्ये आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन मध्ये पण आहे आणि बायनॉमियल मध्ये पण आहे. घेणार आहे मी. मी भरपूर त्यातले सगळे प्रश्न घेणार आहे आणि सांगतो. मी हे 2-3 मार्काला प्रश्न येतील. कधी-कधी 5 मार्काला पण हे सेक्शन आलंय. पण मी त्या टॉपिक मधले बाकीचे प्रश्न पण तुमचे घेणार आहे आणि त्या टॉपिक मध्ये मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत कारण सेक्शन 2 मध्ये येतो. चला हे किती मार्काचं मिनिमम 2 टू मॅक्सिमम 5 मार्काला हे प्रश्न बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेत. चला आपण एव्हरेज 4 पकडूया आपण. ओके. एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स किंवा 2 पकडले तरी पास झालं. प्रश्न हमखास असतो बरं का. येतोच. आता येणाऱ्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो, की इंटिग्रेशन मग इनडेफिनाइट आणि डेफिनाइट या दोघांमध्ये कोणतं तरी एक थेरम येणार. पण इनडेफिनाइटच्या जवळ-जवळ 11 थेरम आहेत आणि डेफिनाइटचे किती आहेत? एक 5-7 प्रॉपर्टीज आहेत. मग त्याही दिवसभरात मी घेणार आहे. हे तर 11 झालेलंच आहे आपलं. ठीक आहे. मग हे 4 मार्क फिक्स आहेत. ओके. कधी-कधी 4+4 पण येतंय. तिसरा क्वेशन कुठला फिक्स आहे? डिफरन्शिएशनचे 3 थेरम. चला, एक 4 मार्क फिक्स आहे. येणारच. येणारच. ॲट एनी कॉस्ट येणारच हे लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट म्हणूया आपण. ठीक आहे. आता क्वेशन नंबर 4 जो आहे समजून घ्या. क्वेशन नंबर कुठला आहे? 4. जो रिपीटेड विचारला जातोच तो आहे एल-पी-पी. गॅरंटेड क्वेशन आहे. ते मी थोडं-थोडं नाही. किती मार्काला आहे? 4 मार्काला आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की अजून कोणते क्वेशन्स गॅरंटेड आहेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याच्यामध्ये टॅन थिटाचा एक थेरम आहे, होमोजिनियसचा आहे. मी तुम्हाला सांगतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किती मार्काचा आहे? ते 100% मार्क आपल्याला कव्हर करायचे आहेत. कारण त्या जॉइंट इक्वेशन, सेपरेट इक्वेशन माझं टार्गेटच वेगळं आहे. माझं आता टार्गेटच वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो हे तुम्हाला आय-एम-पी क्वेशन दिल्यानंतर ना 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्स हे सगळे क्वेशन मी घेणार आहे. मी तुमचे सगळे क्वेशन्स घेणार आहे. मी तुमचे सांगतो सगळे क्वेशन घेणार लक्षात घ्या. म्हणजे माझं पहिलं टार्गेट आहे थेरम फिनिश करणार आणि एकदा का थेरम फिनिश झालं की 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्स कॉन्फिडन्स बिल्टअप आपला होणार आहे. पण काळजी करायची नाहीये. रेस्ट प्रॉपर झाली ना तुमची बाळांनो? रेस्ट झाली ना प्रॉपर? आता सकाळी गचकून जेवून झोपायचं नाही आज. आजचा आणि उद्याचा दिवस इम्पोर्टंट आहे. म्हणजे बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे आपल्याला सगळे मार्क मिळवायचे आहेत. चला ठीक आहे, तात्पुरतं 4 पकडूया. 4 तर फिक्सच आहे त्याच्या लक्षात घ्या. ओके. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे इथंच आपले 1, 2, 3 बघा 4, 5, 20 24 मार्क्स झाले बाळांनो. 25% पण सांगतो की तुम्हाला सोपे प्रश्न जेव्हा मी असं करतोय बरं का 1 मार्क्स आणि 2 मार्क्स क्वेश्चन 1 किंवा 2 मार्काचे क्वेश्चन जेव्हा बोलतोय ना मी, तेव्हा सगळ्या एम-सी-क्यूज या 2 मार्काच्या आहेत. 1-1 मार्काचे 4 प्रश्न असतात. 1-1 मार्काचे चारीच्या चारी प्रश्न सोपे असतात लक्षात घ्या आणि कुठल्याही टॉपिकचे बेसिक प्रश्न असतात. त्यातलं एक गंमत सांगू तुम्हाला. ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन एकदा प्रश्न आलाय परीक्षेत. आता ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन, ई रेज टू एक्सच येणार 1 मार्क फिक्स. म्हणजे जवळ-जवळ इथं आपल्याला जवळ-जवळ मी तुम्हाला सांगतो इथं आपल्याला 20 मार्क्स कव्हर करायचे आहेत. हो, करायचेच आहेत. म्हणजे थेरमचे 20 मार्क आणि हे 20 मार्क.
म्हणजे 19 तारखेला जर एवढं केलं आपण तर 1-2 मार्क्सच्या क्वेशनमध्ये ऑल टॉपिक आपले कव्हर होणार आहेत. ऑर्डर डिग्री होणार आहे. ओके. त्याच्यानंतर व्हेक्टरचे ईझी प्रश्न होणार आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आता फिक्स नाहीयेत, पण व्हेक्टरचं थेरम येऊ शकतं 4 मार्काला आणि थेरम नाही आलं, तर व्हॉल्यूम ऑफ द पाईप, व्हॉल्यूम ऑफ द ट्रायड्रॉन असले प्रश्न येतात. गॅरंटेड हे 4 मार्क आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लॉजिक, ट्रुथ टेबल किंवा स्विचिंग सर्किट हे पण 4 मार्क फिक्स आहेत लक्षात घ्या. होय, फिक्सच आहेत. हे 4 मार्क फिक्सच आहेत समजून घ्या. मग अशा रीतीने जर सगळं बघितलं अख्खा टॉपिकच फिक्स आहे. मॅट्रिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो मेथड ऑफ रिडक्शन घेणार आहे मी. बऱ्याच वेळा रिपीट झालाय बऱ्याच वेळा. पण कुठलाही टॉपिक करताना मॅट्रिक्स आणि लॉजिक हे 2 टॉपिक करताना माझं टार्गेट आहे 14 मार्कांचं. होय. 14 मार्कांचं टार्गेट आहे. म्हणजे पहिलं टार्गेट हे 20-22 मार्काचं, 25 मार्काचं, नंतरचं हे 20 मार्काचं. हे 4 आणि हे 14, 18, 20 मार्काचं समजा. 20 आणि 20, 40 आणि 60. 60 मार्काचं टार्गेट तर आपल्याला लवकरच अचीव्ह होतंय बरं का आपलं. तर उरलेल्या टार्गेटमध्ये कोण आहे माहिती आहे का? एओडी, डिफरन्शियल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मधले न्यूमेरिकल्स किंवा न्यूमेरिकल्स लक्षात घ्या. ओके. काही जण न्यूमेरिकल्स म्हणतात. न्यूमेरिकल म्हणूया आपण. ठीक आहे. मग आता मला सांगा आता तुमचा तणाव कमी झाला का नाही झाला अजून? ओके. सुरुवात करूया आपण. सुरुवात कशी करायची सांगा बघू मग? मग चॅनलवरती मला सांगा आपण इन इंटिग्रेशन लिहितो रे सरळ. इंटिग्रेशनचे माझे आत्तापर्यंत 11 थेरम झालेत. तुम्ही बघायचे आहेत. ओके. डिफरन्सिएशनचे 3 थेरम एवढं केलं तरी बास झालं. नसेल तर सुरुवात करा इथून. इथून सुरुवात करा आणि स्ट्रॅटेजी मागू नका माझ्याकडे बरं का. आणि हो, हो, कॉल येतायत आणि आपल्या क्रॅश कोर्सच्या इन्क्वायरीसाठी. पण बऱ्याच लोकांचं मुलींचे पालक म्हणतात, "सर मला आमच्या मुलीला सातारला पाठवायचं आहे." मग पुण्यातून, कोल्हापूरमधून, इकडून-तिकडून कॉल येतायत, "बाळांनो, माझ्या इथं मुलींचं असं हॉस्टेल नाही. मुलांची सोय होऊ शकते. आजूबाजूला प्रचंड रूम्स आहेत. मुलं काय कुठेही राहू शकतात लक्षात घ्या. पण मुलींसाठी सोय नाहीये. पण ऑनलाईन मी सगळ्यांना पटवून दिलंय, की ऑनलाईनच बेस्ट आहे. लास्टच्या 2 महिन्यासाठी हॉस्टेल, मेस, नवीन जागा, नवीन जेवणाचे प्रकार, पोटाचे आजार पुन्हा, घरची आठवण, सगळा थकवा. कुणी सांगितलंय? त्याच्यापेक्षा ऑनलाईन आपला कोर्स दी बेस्ट असणार आहे आणि तुम्ही सांगू का, मी तुमचा पर्सनल मेंटॉर आहे. होय. मी सांगतोय तेच करायचं. मला फॉलो करायचंय आयुष्यभर तुम्ही लक्षात घ्या. मलाच फॉलो करायचं असं म्हणत नाही मी. मला फॉलो करा. आयुष्यातले पहिले मेन गुरु कोण? आई-वडील. अनुभव असतो त्यातून अनुभवातून तुम्हाला जे शिकवतात ते तर सगळ्यात महत्त्वाचं असतं लक्षात घ्या. आता आय-एम-पी क्वेशन्स मी सांगितलेत बरं का. पण प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल बरं का. जे 11 थेरम आहेत ना, मी अतिशय सिंपल मेथडनं समजावून सांगितलेत. एक-एक, 2-2 वेळा घेतलेत, मध्ये ब्रेक पण घेतलाय. त्यामुळे तुमचं माझ्याबरोबरच हे होणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून लिहीत नाही, तोपर्यंत फायदा नाही. ओके. आणि माझं तुम्ही ऐकताय रे, फार बरं वाटतंय. तुम्ही माझं कौतुक करताय. फार बरं वाटतं. काही जण कमेंट सेक्शनमध्ये गमती-जमती पण करतायत. तेही बरं वाटतं लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय? तुमचा रिझल्ट इम्पोर्टंट आहे. माझं ऐकताय? थकून गेलो ना आपण रे थोडंसं काल. केमिस्ट्रीचा तणाव घेतला ना, घेतला. लोड घेतला म्हणूया आपण थोडंसं. माझं म्हणणं आहे लोड असू दे, कष्ट घ्या. पण असं टेन्शन क्रिएट करू नका. सर माझं फिजिक्स काही झालं नाही, केमिस्ट्री पण अवघड गेला. मॅथ्समध्ये आता मी पास होऊ शकेन की नाही? मला भीती वाटायला लागली. हे वाटतंय, ते वाटतंय, ते वाटतंय, असं होतंय. नको. ही गोष्टच नको आहे. का? सी तयारी करायची आहे आपल्याला 24 तारखेपासून. म्हणजे आपल्या कोर्सचे ॲडमिशन्स आपण 23 तारखेपर्यंत कन्क्लूड करून टाकूया किंवा 22 तारखेपर्यंत म्हणूया. 22 किंवा 23 थोडासा वेळ लागणार आहे मुलांना आणि 24 तारखेला स्टार्ट स्टार्ट करायचं आहे आपल्याला इंटिग्रेशन पासूनच. शॉर्टकट्स एक्स्ट्राऑर्डिनरी मज्जा येणार आहे लक्षात घ्या. मज्जा येणार आहे लक्षात घ्या. मग मॅथ्ससाठी जास्तीत जास्त शॉर्टकट्स मी देणार आहे आपल्या क्रॅश कोर्समध्ये कारण डिटेल लेक्चर्स ऑलरेडी अपलोडेड आहेत. फिजिक्ससाठी फॉर्म्युला रिव्हिजन असणार आहे नवीन. त्यात लेटेस्ट पी-वाय-क्यूज असणार आहेत आणि केमिस्ट्रीला डेली रिव्हिजन असणार आहे लक्षात घ्या. ओके. आणि रोज 2 टॉपिकच्या टेस्ट घ्यायच्यात आपल्याला. ते सगळं शेड्यूल करायचं आमचं काम चाललेलंच आहे. वीकली शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल. एका आठवड्यात 10 टॉपिक फिनिश करत जावं लागणार आहे आपल्याला. होय. आणि तेही हायर वेटेजचे टॉपिक. मी तुम्हाला सांगू का मॅथ्समध्ये ना ठराविक टॉपिकला खूप हायेस्ट वेटेज आहे. ते अगोदर आपण करायचं सी-ई-टीला लक्षात घ्या. बरं मग आज त्यातले तुम्हाला जसे दिलेले जेवढं जमतील तेवढं कंप्लीट करायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 1 आणि 2 मार्क्सचे क्वेशन घ्यायला सुरुवात करतोय मी. ऑल द बेस्ट.